नमस्कार. आज आपण नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. हा चित्रपट सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यात प्रमुख भूमिकेत आहेत सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर आणि स्वप्नील जोशी. आता ती नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल का, याचे उत्तर माहिती करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाहीतर तुम्हीच बोलाल की मी फक्त निगेटिव्ह रिव्ह्यू करतोय. तर नवरा माझा नवसाचा 2 यात हा चित्रपट 2005 साली आलेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागात वक्की आणि भक्ती यांनी गणपती बाप्पाचे नवस फेडले होते. आता त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नवसाची गोष्ट पुढे येते. चित्रपटाची कथा वक्की आणि भक्ती यांच्या मुलीच्या लग्नाभोवती फिरते. सुप्रिया पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांनीही आपापल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या आहेत. सिद्धार्थ जाधव यांचा राजकारणी म्हणून साकारलेला सटायर नावाचा कॅरेक्टर खूपच मनोरंजक वाटतो. तर काही वेळा सिद्धार्थ जाधव काही सीनमध्ये मॅच होत नाही. कॉमेडीचे टायमिंग आणि त्यांनी केलेली ॲक्टिंग थोडीशी ओव्हर वाटते. चित्रपटातील गाण्यांबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या पार्टमधलं हिरवा निसर्ग हा भवतीने हे ऑल टाईम फेवरेट सॉन्ग आहे, जे की लेजेंडरी सिंगर सोनू निगम यांनी गायलं होतं. आणि चला ना गडे हे गाणं पण भारी वाटत होतं. आता या दुसऱ्या पार्टमधील गाणी तशी इतकी खास वाटत नाहीत. पहिल्या पार्टमधील चला ना गडे गाण्याऐवजी यांनी नको ना गडे असे गाणं बनवलं. तसा प्रयत्न चांगला आहे, पण या पार्टमधील फक्त डमडम डमरू वाजे हे गाणं मात्र चांगलं वाटतं. चित्रपटात भरपूर कॉमेडी ॲड करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि यातली बरीच कॉमेडी पहिल्या पार्टसारखी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा प्रयत्न 50-50 जमला आहे असेच म्हणावे लागेल. सिनेमॅटोग्राफीचा यूज अजून चांगल्या पद्धतीने करता आला असता. कॉमेडीबद्दल बोलायचे झाले तर काही ठिकाणी जोक्स थोडेसे ओढून ताणून ॲड केल्यासारखे वाटतात. पण एकूणच चित्रपट एंटरटेन तर नक्कीच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवूनच थिएटरमध्ये जा की या पार्टकडून तुम्ही पहिल्या पार्टसारखी एक्सपेक्टेशन अजिबात ठेवू नका. मी तर पर्सनली पहिल्या पार्टमधील कॉमेडी करणारे जॉनी लिव्हर आणि उत्कृष्ट सिंगर सोनू निगम यांना मिस करतोय. तुम्ही पण मिस करत असालच, यात काहीच शंका नाही. बसमध्ये त्यांनी काय तुफानी केली होती, ती कॉमेडी असू दे किंवा ते सदाबहार गाणं एकदम भारी होतं राव ते. तुम्हाला पहिला पार्ट आवडला असेल तर हा चित्रपट नक्कीच पहा. चित्रपटात काही त्रुटी आहेत, परंतु एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असा आहे. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.